हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि मित्रांनो, आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे विनायक म्हात्रे, जे नवी मुंबईतील कोपऱ्या गावातले रहिवासी आहेत. आणि त्याचप्रमाणे तो माझा एक खूप छान मित्र आहे, माझा सहकलाकार आहे. आणि त्यांनी बरेचशा सेलिब्रिटींबरोबर काम देखील केलेलं आहे यूट्यूबच्या प्रोजेक्टसाठी. आणि त्याचप्रमाणे जे बाकीच्या काही गोष्टी आहेत आणि ते जे कोण कलाकार आहेत त्यांची नावं वगैरे हे सर्व आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. सो आपण सुरू करूया. सो विनायक, स्वागत आहे तुझं आमच्या थँक्यू. सेलिब्रिटी कट्ट्यावर. आणि तू आम्हाला सांग की आपण खूप स्टार्टिंग पासून जाऊया ॲज जनरल, जसं की लहानपणापासून. मग तुझा जन्म कोपऱ्या गावामधलाच. हो, कोपऱ्या गावामध्ये शिक्षण. शिक्षण पहिली ते चौथी रायगड जिल्हा परिषद शाळा कोपरा. त्यानंतर 5वी ते 10वी माध्यमिक विद्यालय शाळा कोपरा. नंतर कॉलेज मग कलंबोली. 11वी 12वी कलंबोली सुधागड हायस्कूल कलंबोलीला झालं. अच्छा. आणि मग ही आवड जी आहे कलेची, ऍक्टिंगची वगैरे, ती तेव्हापासून आहे? नाही नाही, हे काहीच नाही. मी पहिले शाळेत वगैरे म्हणजे मराठी शाळेत आमचं काय होतं माहिती आहे का, एकदा तिसरीलाच मला वाटतं गॅदरिंग होती. वर्षाखेरीच गॅदरिंग होतात अच्छा. त्या गॅदरिंग मध्ये आम्ही मुलींचा डान्स मॅडमनी बसवला होता. मुलांचा काय, तर एक मुलगा म्हणजे आम्ही मित्र मित्र बोलल्यानंतर काय ते हेच ना, टवाल घोरत ना ते. बरोबर. तर एक मित्र बोललेला का आपण बोलतो गाणं धाव रे गाणं पाव रे, बाला डान्स. बाळा डान्स. काहीच करायची गरज नाही आपल्याला, बोलतो नुसता बोलतो गोल गोल भोवशी नाचायचा. ते आपण ते आता आपले शूट झाले होते बा, हो. बाला डान्स. हो. तसंच बोलतं नाचायचं आहे. चालेल बरं करूया. मॅडमने आमचा डान्स बघितला म्हणजे प्रॅक्टिसला, तिथेच बोलतो नाही जमायचं तुमचा. तेव्हापासून मी म्हणजे ते काहीच नाही, मी शाळेत पण नव्हतो कलाकार म्हणून काय. पण मी तुम्हाला सांगतो, विनायकचा जो कॉमेडीचा टायमिंग आहे गाईज, तो खूप सुपर्ब आहे. त्याचबरोबर एक्सप्रेशन, ऍक्टिंग वगैरे, तुम्ही त्याचे प्रोजेक्ट बघा, भरपूर त्याचे युट्यूबवर प्रोजेक्ट आहेत. बाबा तुझी इच्छा होती ना की जुने घरानंच कावकाव व्हायला पाहिजे, दरवर्षीप्रमाणे या वर्षी बी जुने घरानंच कावकाव करते बघ. सो मग त्याच्यानंतर पुढे ऍक्टिंग मध्ये पहिला जेव्हा एंट्री केलीस एखादा प्रोजेक्ट, तो कधी स्टार्ट झाला? तो लॉकडाऊनच्या नंतरच. लॉकडाऊनच्या नंतर? हा, शाळेत वगैरे मी काहीच नाही. फक्त हा शाळेत जेव्हा मी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतला, तेव्हा सर शिक्षा द्यायचे आम्हाला. कोणते मॉनिटर नाव लिवायचं ना पल्यावर, हा. तेव्हा मग मी मार वाचवासाठी, सर मी नाचून दाखवतो, मला मारू नका. मग मी हल्दी हरका नाचवतो. हल्दीमध्ये आपण जर डान्स करतो ना तसाच डान्स करायचो. मग 2 मिनिटं नाचलो का मग तो माझा मार वाचला. खूप छान आयडिया आहे विनायकची. आणि तो फंडा तेव्हा वर्क करत होता, आता तो फंडा नाही आता आता नाही नाही करणार. नाही, आता पण आता मारितच नाही माझ्या माहितीने सर. पोरांना मारित नाही सर. नाही मारत. आणि आता ते भरपूर नियम बदली झालेत. पहिले आपल्याला मारायचे म्हणजे अक्षरशः जोड. एका हातावर 10 चिऱ्या खायला लागायच्या. एवढं म्हणजे अभ्यास तर करतच नव्हतो मी, पहिली गोष्ट म्हणजे. नाही पण खरंच खूप छान भारी दिवस होते ते. म्हणजे दिवस भारी म्हणजे तेव्हा पैसा पण नव्हता आणि माणुसकी पण चांगली होती. हो, खरं सांगू तर मी तर तुम्हाला वाटतंय का विनायक म्हात्रे कोण मोठा व्यक्ती असेल कोण? नाही हो, मी वाट ऐकल्यात ते मासे असतात ना आपलं कालं मासं, ते हातावर घेऊन ते कोल्ही लोक तर मासे डिवाइड करून लिमिटेड मासे ठराविक हे केले की त्याला वाटा असं म्हणतात, मच्छीचा वाटा. ते मी घरोघरी जाऊन वाटे ज्या वाट असं म्हणजे तेव्हा 10 रुपयाला वाटा. आणि 3 वाटे असले ना तर त्यातून आईला 20 रुपये, मग आई आपल्याला 10 रुपये देते. नाही पण ती गंमत भारी होती. आणि तेव्हा स्ट्रगलिंगचा तसा पिरियडच होता तो. हो, आणि पैसा पण पैसा पण सर्वांकडे limited नव्हता. कोणी विकत जास्त मागाची काय घेईल. नाही ना, आता जी मच्छी तुम्हाला 200 रुपयाला मिळते ना, ती 10 रुपयाला होती. 10 रुपयाला बरोबर. त्या टायमाला. किती जुनी गोष्ट आपण बोलू शकतो याला? तुम्ही 23-24 वर्ष. झाले असते. 23-24 वर्ष अगोदरच्या जुन्या गोष्टी इथे आज विनायकच्या बरोबर जिवंत होतात. आणि बाकी काय मस्ती काय मग ग्रुपमध्ये, गावातली पोरं वगैरे काय गावातले schedule? पोरं गुतले तर माझं शाळेतले मित्र
आतापर्यंत टिकून राहिले ते स्वप्नील कोहली, योगेश पाटील, सचिन पवार, चंदन मयेकर, मयूर तोडेकर, पुन्हा दिनेश कोहली, महेश कोहली, प्रमोद तोडेकर हे आणि हे बरेच जण आहेत. ते अजूनपर्यंत आम्ही एकत्र असतो, शाळेतले मित्र. मग तेव्हा शेड्यूल काय होता, म्हणजे काय करायचं दिवसभरात? काय नाही, शाळेत गेलो का मधली सुट्टी व्हायची. मधली सुट्टी झाली का आमचा 5 जणांचा ग्रुप होता. स्वप्नील कोहली, योगेश पाटील, सचिन पवार, मी आणि महेश कोहली. मग ते काय करायचं, मधल्या सुट्टीला जेवणाची सुट्टी झाल्यावर तुझ्या घरातून तू जेवण घेऊन यायचा, माझ्या घरातून मी जेवण घ्यायचो. आज तुझ्या इथं जेवलो, उद्या तू दुसरीकडे. आलं लक्षात. So, आम्ही असं नंतर- करायचो. हा, तू बोल ना, कंटिन्यू कर. नंतर शाळा सुटली का एकदाची बॅग टाकली का मग ते जिथे आता कॉलनी झाली आपल्या खारघरमध्ये, तिथे भराव होता. मग आम्ही ते भरावावर खेळायला जायचो. मग ते कवा क्रिकेट, पगेमारी, गोट्या, गोट्या. पुन्हा ते सलई, खोसाखोशी बोलायचो आम्ही. हा, ते सर्वकडे थोडी नावं वेगळी होती, पण ती असेच म्हणजे खेळ होता. लोखंडाचे खेळ, गोट्या, हा, झाडावर खेळा. तुम्हाला तेव्हा खेळणे, कार बीर हा काय प्रकार कोणाला माहितीच नव्हता. नाही तेव्हा कुठे गाड्या, तेव्हा सायकल तो- घ्यायची ऐकत नव्हती. जर टायर भेटला ना तुम्हाला दुसरं सायकल, हो. तरी त्याच्यावर ते काठीने पुन्हा ती सलईची ती सलाईचे बनवायचो आपण, हा, त्याच्याने ते. ती बॅलन्स करून चालवत राहायची, चालायची चालवायची ती. हो, ते पण खूप चालवली. विटू दांडू खेळलो. नाही, ते गेम पण खूप स्पेशल होते, जे आता आपण फक्त पिक्चर्स मध्ये वगैरे बघतो, कधी इंस्टाग्राम वर वगैरे रील वगैरे येते बस त्याची, बस बस लहानपणीची आठवणी. लहानपणीच्या आठवणी. आणि आम्ही पण तशीच धमाल केलेली आहे. जसं तू जेवणाचा बोललास तर मला किस्सा आठवला पटकन. आम्ही मधल्या सुट्टीत तर आम्ही घरी यायचो, आणि तेव्हा काय माहितीये का, माझा ठरलेला होता, काही पण असो, भाकर शिली हा. गरम करायची, तेल मीठ मसाला कच्चाच अप्लाय करायचा भाकरीवर, असा मस्तपैकी नोली करायची, आणि चालला आपला खात 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 शाळेत. आणि बाकी जेवणाचा होता असा संध्याकाळचं वगैरे जेवण, किंवा सुट्टी असेल त्या दिवशी, जेवणाचा प्रॉपर ताट भरायचा आणि ठरलेला असायचा. आम्ही पण तसे 4-5 मित्र, तू बोलास तसं होतं आमचा गावात. आणि तो ताट घेऊन गावातून, आता तुझं घर कुठेतरी असेल, समथिंग एक 7-8 घर सोडून असेल, हा. तिथपर्यंत तो ताट असा उघडाच, त्याच्यावरती आपण आता एखादा पेपर तरी ठेवू आता सध्या, तेव्हा काय नाही, तो ताट तसाच उघडा घेऊन त्याच्या घरी जेवायला. असं का सेम म्हणजे जे आपण लाईफ जगलो ते आताच्या पोरांना नाही. नाही भेटणार. आताचे पोरं फक्त मोबाईल. मोबाईल. काय की तेव्हा पैसा नव्हता पण आनंद खूप होता. खूप जास्त आनंद होता. ती लाईफस्टाईल म्हणजे आपण आता जसं बोलतो की दिवसभर आपल्याला प्लॅन करावं लागतं टाइमपास करण्यासाठी, हो. नक्की काय करायला पाहिजे. तेव्हा दिवस उगवला मावळला काही समजत नव्हता. समजतच नव्हतं. तेव्हा ते लहानपणी परत दिवाळी आली का किल्ल बनवायचं, ते मजेच खूप. ते आठवणी आल्यानं तरी का हे होतंय. भारी वाटतं ते. आणि आज त्या आठवणी तुम्हाला इथे ऐकायला भेटतात या पॉडकास्टवर, म्हणून हा पॉडकास्ट खरंच खूप स्पेशल होणार आहे. खरंच. आणि बाकी काय सांगशील मग, ऍक्टिंग मध्ये जो फर्स्ट युट्यूब प्रोजेक्ट काय होता आठवतं? ऍक्टिंग मध्ये मी पहिला सांगायचं तर मी ऍक्टिंगच्या यात नव्हतोच. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा आमचीच म्हणजे मित्रमंडळी आम्ही एकत्र बसलो होतो. तर टिकटॉक तेव्हा चालू आला होता. टिकटॉक होता. टिकटॉकवर तुम्हाला तर व्हिडिओ म्हणजे बनवता नव्हते येत. मित्रांनी मग कोण कोण असतील तेव्हा, सचिन पवार, किरण म्हात्रे, रोहन तोडेकर, केतन तोडेकर, सुयोग तोडेकर, पुन्हा विनोद कांबोडकर, हेच मंडळी होती आमची. म्हणजे तो डेली शेड्यूल होता का ठराविक? नाही 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 आम्ही- दिवसाभरात नाही, म्हणजे दिवसभरात भेटायचं एकमेकाला, काहीतरी हो. ठरलेलं टायमिंग होता. आपल्या घरी रोजची 25-30 पोरं असायची लॉकडाऊनला. बरोबर. एवढा मोठा म्हणजे आपला टेरिस आहे तो आला असशील, तुला माहिती हो, असेल. मला माहिती आहे. टेरेसला पण खूप छान स्पेस आहे. इव्हन त्याच्या घराच्या खाली पण त्याने मस्त सिटिंग अरेंजमेंट बनवली. तर रोजची 20-25-30 पोरं आपल्या इथे असायची. तर बरं. त्यांचे टिकटॉक चालू आला. नंतर माझ्या व्हिडिओमध्ये कुनित तोडेकर, बरोबर. त्यांनी मला मस्त सपोर्ट केला त्या टायमाला, टिकटॉकच्या टायमाला. म्हणजे अच्छा. व्हिडिओमध्ये जास्त तो दिसायचा. बरोबर. तर हेच मित्र बसलो होतो, चला बोलतो व्हिडिओ बनवायची आपण. तर
ऍक्टिंग करील कोण? विनायक भाई बोलतो तुलाच करायला लागेल. भाई बरं मी नाही जमाचा, मला जमाचाच नाही. एकदा तर बोलतो व्हिडिओ बनवून तर बघू. तेव्हा ती व्हिडिओ माझी माहितीनुसार 1.5 दिवसामध्ये 52,000 चालली होती. पहिलीच व्हिडिओ. पहिलीच व्हिडिओ भारी भारी. 52,000 चालली. आणि नंतर माझे फॉलोअर्स पण काहीतरी टिकटॉकचे फॉलोअर्स गेले होते 2.5 का 3 लाख फॉलोअर्स होते टिकटॉकला माझे. खूप छान. असा रिस्पॉन्स म्हणजे एकदम जो स्पार्क आणि- याच्यासाठी लोक लाईफ वर थांबतात, तो लगेच तेव्हाच भेटलेला फर्स्ट वर्क मध्ये. हो फर्स्ट मध्ये. आणि मित्रांचा सपोर्ट चांगला होता त्यात. बरोबर तेच एडिट वगैरे करायचे आणि कंटेंट आपला होता ना स्वतःचा. बरोबर बरोबर हे सर्व मित्र बसून ते करायचो. बरोबर. म्हणजे काय, नाही, जर असं तुम्ही आहे. पण आता इन्स्टावर करत असाल तर तुम्हाला पण एक मी नॉलेज म्हणून सांगतो की तुम्ही दुसऱ्याचं कॉपी करून जेव्हा करता त्याच्यापेक्षा जर स्वतः क्रिएट केलेलं असेल तर इन्स्टा तुम्हाला प्रमोट करतो. प्रमोट करतो. कारण इन्स्टाचा पण तोच फंड आहे, तुम्ही स्वतः काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवा तर मग तुम्हाला तिथे डेफिनेटली इंस्टाग्राम पण तुम्हाला प्रमोट करेल. आणि खरं सांगायचं तर जेव्हा ते एक व्हिडिओ माझी ती पहिलीच व्हिडिओ गेली 52,000 वर 1.5 दिवसात, माझ्या मित्राचा आईचा फोन आला मला. म्हणजे आम्ही मस्ती करायचो ना बरोबर का ते 2 वर्ष अगोदरची, इकडे तिकडे फिरायचो. बरोबर. तेव्हा ते तिला वाटतं मित्राच्या भावाने सांगितला का विनायक बोलतो फेमस झाला. विनायकला बोलतो एवढे लोकांनी बघितला. तिने मला फोन असा काहीतरी करा बोलतो. हा नुसत्या गाड्या घेतल्या का चाललं फिरायला, गाड्या घेतल्या का चाललं फिरायला. बरोबर नाही ना काकी? हा आता बरं काय येच. आता काय कोणचा आहे, तिचा आशीर्वाद बोलावा आणि मित्रांची साथ बोलावा. तर तेच विनायक, मी तुम्हाला सांगतो पूर्ण नवी मुंबईमध्ये विनायक फेमस आहे. जसं मी मागाशी म्हणालो, त्याचा कॉमेडीचा टायमिंग खूप छान आहे आणि बरेचसे युट्यूब सेलिब्रिटीज आहेत जे त्याला ओपन ऑफर दिलेली आहे की भाई आमचा जेव्हा प्रोजेक्ट असेल तुझ्यासाठी रोल आहे, फक्त तू समोरून हो बोल. खरी गोष्ट आहे ही, बरोबर? हो हो. फक्त काय मी नकार कोणाला देत नाही. फक्त मला एकच सांगायचं आहे त्यांना, 2 दिवसा अगोदर मला कळवीत जा फक्त. बरोबर. कारण कारण की शेड्यूल शेड्यूल असतं काम घरातली वगैरे. कामं पण करणं गरजेचं आहे. कामं म्हणजे घरातली कामं म्हणजे कधी बाबांना घेऊन जायला लागतं, कधी मोठ्या भावाला घेऊन जायला लागतं. कारण की घरात गाड्या आहेत, चालवणार दोघंच आहोत. बरोबर छोट्या भावाला काम निघाला तर मग मलाच जावं लागतं इकडे तिकडे. बरोबर मोठ्या भावाला गाडी चालवता येत नाही आमच्या. बरोबर. आणि राहिला विषय आता याचा ऍक्टिंगचा, तर आमच्या गावातला बंटी पाटील आहे, अच्छा. त्यांनी मला फोन केला होता, दादा छोटासाच रोल आहे आमच्या व्हिडिओमध्ये कर. तेव्हा तो रोल पण म्हणजे माझ्या याने मी केला होता आणि तो एवढा त्यांना आवडला म्हणजे सर्व गावातल्या ना. तेव्हा त्यांचं म्हणजे जास्त हे नव्हते आणि माझं पण नाव नव्हतं. म्हणजे नाव होता टिकटॉकला होता, युट्यूबला नव्हतं. त्याच्यानंतर मला रोशन घरतने ऑफर दिली. बरोबर ओवल्याचा रोशन घरत आहे, त्याने ऑफर दिली का माझ्यासोबत काम करशील. हो बरं चालेल करेल. नंतर त्याने पण मस्त लीडचाच रोल ठेवलेला मला पण, आणि त्याच्या पण व्हिडिओ मस्त चालायचे. त्याच्यानंतर मग भेटले दिगंबर दादा, भैरनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल. दिगंबर कोहली जे आमचे सहकलाकार आहेतच, त्याचप्रमाणे आमच्यासाठी गुरु प्रमाणेच आहेत. ते गुरुप्रमाणे. गुरु सारखे आहेत. कारण जिथे माझं कुठेतरी काम थांबलेलं तर मी पुन्हा कमबॅक ज्याला बोलतो आपण, ते त्यांच्यामुळे केलेलं आहे. नक्कीच नक्कीच. कारण की आता बघा मी बरेच जणांच्यात काम केलं. पहिला आपल्या कोपऱ्या गावातील बंटी पाटील, नंतर रोशन घरत, नंतर भैरनाथ कलाप्रेमी आपले दिगंबर दादा, बरोबर नंतर रामन वास्कर, नंतर बंटी पाटील मोठे युट्यूबर, बरोबर. साहिल गायकर, नक्कीच. आणि माझे छोटे बंधू मानस बंधू अनिकेत पाटील, पुन्हा पंकज ठाकूर. हो, ही जेवढी आणि- नावं तुम्ही ऐकताय गाईज, यांचं युट्यूबच्या याच्यामध्ये फ्युचरमध्ये बऱ्यापैकी नाव झालेलं आहे, बऱ्यापैकी त्यांची प्रसिद्धी आहे आणि तिथून विनायकला ऑफर्स असतात. कारण विनायकची ऍक्टिंग तुम्ही एकदा नक्कीच बघा, खूप छान विनायकची ऍक्टिंग आहे. यांच्यात काम करून करून नंतर मला मग आली ऑफर ती दादूसची, म्हणजे आपल्या विनायक मालीची.
विनायक माली बरोबर देखील त्यांचे बरेचसे प्रोजेक्ट झालेले आहेत. तर विनायक मालीचा किस्सा सांगायचा तुम्हाला तर विनायक मालीचा जो समोरचा व्यक्ती होता तो मला गेल्या 2-3 महिन्यापासून कॉल करत होता, दादा शूट लावायची आहे, तुला जमेल का? नंतर एक दिवस तो माझ्यावर म्हणजे हे झाला, तुमचं दोघांचं काय झाले का विनायकचं आणि तुझं काय? बरं असं काहीच नाही रे, बरं काय आला नाही, तुला बोलतो जेव्हा बोलतो तेव्हा येस नाही. अरे काय माहितीये का, बरं मला पण काम असतं, तू एक काम कर, मला 2 दिवसा अगोदर सांग, मी नक्की येईल. बरोबर. तसं काहीच नाही बरं विनायक, कारण की बोलतो विनायकच्या व्हिडिओमध्ये काम करायला बोलतो सर्व त्रासतात, तुला ऑफर येतंय, तू येत नाही. नाही नाही तसा काही नाही बरं आमचा, फक्त मला 2 दिवस अगोदर सांगत जा, कारण की मला बरं काम असतात, मला पण ऍडजस्ट करायला लागतं ना बरं. नंतर मग झालं ते 2 दिवसा अगोदर त्याचा कॉल आला, कॉल तर शूट लावायची आहे, चालेल बरं येतो मी. पण पहिल्यांदा तर विनायक माली सोबत काम करायला म्हणजे ज्याची ते ऍक्टिंग बघून कसा व्यक्ती आहे कसा आहे ते माहित नव्हतं ना. नाही थोडासा बर्डन असतं, कारण व्यक्ती कोण आहे त्याच्यावर, पण त्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे जर तो बर्डन ठेवला तर मला वाटतं पाहिजे तसं काम नाही होणार. नाही नाही, तो मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलो विनायकला, एवढं म्हणजे आपण जेव्हा शिकलो आपण कसं आपण Frank. एकत्र काम केलेलंच मस्ती आहे, मजाक हो. मस्ती मजा सेम तसाच. नाही कसाचा घमंड आपल्याला वाटते तो विनायक घमंडी आहे काय, तसं काहीच वातावरण नाही. निर्माण करणं खरं तर गरजेचं आहे. तसं एकदम वातावरण friendly. असेल ना मग काम मस्त होतं एकदम. तुला आणि मी आता तू बघतच असशील कुठले पण युट्यूबर काय बोलतात, विनायक तुला वाटेल तशी ऍक्शन कर, कारण की जेव्हा आपल्याला तो रोल असतो ना दिलेला, तो रोल फक्त आपण बरोबर. स्क्रिप्ट मध्ये अगदीच असतो. त्याबद्दल सांगायचं म्हणजे बघा प्रत्येकाची बॉडी लँग्वेज असते, हा आणि जर त्याला तो कम्फर्ट तुम्ही दिलात तर तो त्या हिशोबाने त्याच्यामध्ये नक्की, अजून रंगत भरू शकतो. कारण बॉडी लँग्वेज, शब्दफेक, एक्सप्रेशन प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, जसं रेग्युलर याच्यामध्ये असतो, आणि जर तो सहजपणे त्याला घेऊन गेला तर खूप छान काम होऊ शकतं. हा, आणि कसं आहे माहितीये का, आपण कलाकार आहोत, आपल्याला एकदा स्क्रिप्ट दिली आणि समोरचा जर व्यक्ती बोलला आपल्याला, आता हा तुझ्यात रंगव, आणि देवाच्या कृपेने काय मला एक्सप्रेशन दिल्यात देवाने, आणि काय नेमकं टायमाला ते ऍक्टिंग येते, त्यामुळं काय एवढा फेमस झालो. फेमस नाही म्हणजे आहे, नाही नाव आहे फेमस, तो त्याच्या तोंडाने नाही बोलणार, पण त्याला नवी मुंबईमध्ये भरपूर लोक ओळखतात, आणि खरंच त्याची ऍक्टिंग आम्हाला तरी वैयक्तिक आवडते सर्वांना. आणि बरेच आणि जण त्याला आवर्जून बोलून घेतो की बाबा तू ये, तू असलास की थोडी मजा सेटवर पण भरपूर वाढते. तर त्याबद्दल तू काय सांगशील, सेटवर कशी धमाल होते? सेटवर धमाल बोलली तर तू बघितच असशील, असतंच बरेच व्हिडिओ मध्ये सोबत होतो हो. आपण. कसं आहे माहिती, मला गप्प राहणं पसंत नाही. शिवाय एकदा सेटवर आलो ना ते मला गप्प राहणं जमत नाही. त्याच्यावरनं मला एक किस्सा आठवला. आपण गेलो होतो तिकडे उरण साईडला तो नवीन स्टेशन हे जे झाल्यात, आता मला गावाचं नाव पटकन आठवण येते की नाही, तुझ्या लक्षात असेल तर. आपला एक शूट होता तिथे, निकुताईच्या इथं असेल. हा, आणि तो शूट वगैरे कम्प्लीट पण नव्हता झाला, अर्धवट झाला होता, आणि आमचा काहीतरी रस्त्यावर सीन होता एक. सो आम्ही तिथून चाललो होतो, विनायक आणि पुढे रोनक होता त्याच्याबरोबर, आणि मी मागे होतो. आम्ही असे स्टेप बाय स्टेप गलीतून चाललो होतो, आणि हा तिथे याची मेकअप होती, इथे लागलाय बॉल डोल्यावर, आणि थोडासा म्हणजे असं की बाबा काहीतरी ऍक्सिडेंट झालाय, काहीतरी झालंय, किंवा सपोज मारामारी झाली असेल, असा तो गेटअप होता. आणि विनायक तिथे रडायला लागला रस्त्यात, आणि जी येणार जाणे लोक होती ती सर्व बघायला लागली एकटक की बाबा काय झालंय. म्हणजे तो जागेवर लगेच तो हे क्रिएट करतो. आणि ते मी स्टेटस टाकलेला तो हा ते डोल्याचा, अच्छा, तर डोल्या. माझे 3-4 जणांचा कॉल, काय आला कुठं पडला, कोणी कुठं भांडणं केली, आणि तो मेकअप पण एवढा भारी झाला मस्त झाला होता. तो काही कोणी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही ते आपणच केलं होतं. आपणच सर्व केलं होतं, आणि खरंच वाटत होतं की काहीतरी भांडण झालंय, एखादा नक्की, पंच वगैरे बसलाय कोणाचं तरी, असं वाटत होतं, रिअल वाटत. रिअल वाटत होता. सो अशी भरपूर गंमत होते सेटवर. आम्ही बऱ्याच जणांची खिचाई वगैरे पण खिचाई करतो. होते, आणि पुन्हा टिंगल टावल मध्ये रील पण आमच्या क्रिएट होतात. हो, आपली ती पण दुकानातली पण मस्त गेली. ती पण मस्त चालली. सो हा वातावरण ऍक्च्युअल मध्ये तिथे पाहिजेच.
पाहिजे. आणि आता मागे बघा, मागेच बघशील ना तर राजेश खर्रे आपले वेसावकर हो. दादा, ते स्वतः मला बोलले, आज एवढे बोलतो एन्जॉय केलीस ना तू आमची. ते मागे शूटला होते ना सोबत, बरोबर. तेव्हा ते स्वतः बोलले अशी एन्जॉय बोलतो कधी शूटला केली मी. जातो ना बोलतो तिथं गप्प बसायला लागतं. मग आज तू बोलतो गप्पच नाही राहून दिलास, बोलतो नुसतं हसवलंच, नुसतं हसवलं. काय दादा सांगू बरं, कारण की जेव्हा मी गप्पावर आलो ना तर बरं शूटला मजाच यायची नाही. नाही ते खरंच खूप गरजेचं आहे, कारण सिरियस मध्ये नाही होते. कारण मी जेव्हापासून करतोय, मला जेव्हापासून आठवतं म्हणजे मी 5वी पासून काहीतरी समथिंग फर्स्ट प्रोजेक्ट चांगला असा केला माझ्या लाईफमध्ये. हो. त्याच्यानंतर आम्ही ओडिसाला गेलो होतो. ओडिसाला इंटरनॅशनल लेवलला आमचं नाटक होतं. तर ते सर्वच नाही तुला सांगत, पण तो जो मंडळी होती ना, कलाकार मंडळी, एकदम फ्रँक. त्याच्यामध्ये मुली होत्या, मॅरिड लेडी होत्या, जेंट्स होते, मजाक मस्ती फुल. आणि ती धमाल. त्याच्यामध्ये ते तुमचा जो थकवा असतो ना, जर शूटिंग चालू असेल दिवसभर, आमची तिथे ओडिसाला दिवसभर प्रॅक्टिस चालायची नाटकाची. दिवसभर मध्ये थोडा गॅप भेटायचा, त्याच्यात चाय नाश्ता, परत चालू, परत थोडा गॅप, जेवण वगैरे, परत चालू. पण ती जो थकवा जर घालवायचा असेल तर तो हसी मजा क्रिएट पाहिजे. झाला पाहिजे, नाही त्याशिवाय मजा नाही. नुसतं जाऊन आपण शूटला, हा आता आपला रोल मग आला रोल, हा दिला शॉट, पुन्हा येऊन गप, मग त्याने आपल्याला आलसपणा येतो. आलस आणि येतं शूटला पण रोल द्यायला पण येतं, कंटाळा येतो. हो. आणि ती- आपल्या मनासारखं असेल ना तर मस्त आपण एन्जॉय मध्ये करतो. नक्कीच. आणि खरं सांगू तर मी शूटला जायला कंटाळतो, कारण की शूटला नाही कंटाळत, ट्रॅव्हलिंगला असतं ना त्यासाठी कंटाळतो. बरोबर. आणि Travelling- खरं सांगायचं तर मी सकाळी लवकर उठत नाही, आणि शूटला जायचं असेल तर लवकर उठायला लागतं. मग तरी किती वाजता उठतो असं मॅक्झिमम? 11 वाजता. हा तेवढं वाजतं. अच्छा. ते ऍक्च्युली जो ट्रॅव्हलिंगचा तू बोललास ना, तो मला वाटतं सगळ्यांचा मुद्दा सेम असेल. सर्वांचं तेच असेल. आणि आपण समजा लिमिटेड देवाकृपेने इथे आपल्याला हाय स्कोप म्हणून आपण इथेच करतोय. हो. भरपूर लोक लांब लांब पण जातात, आणि त्यांना मग आता- ट्रॅव्हलिंगचा किती त्रास आहे. जसं तू बोलला, भरपूर लोक लांब लांब पण जातात. एक विनायक मालेची शूट केली होती, ऍडव्होकेट विमल भाग दुसरा, हो, बघितलं वाटतं. हा, त्यात मी काम केलं होतं. ती शूट झाली होती कांजूर मार्गला. बरोबर. सकाळी इथून मी 7:30ला घर सोडलेला, म्हणजे त्याचीच गाडी होती, घ्यायला आली होती कोपऱ्याला मला. हो, त्याचं ऑर्गनायझिंग चांगलं असतं मी ऐकलं. हो नक्की. तेव्हा आम्ही, माझ्यासोबत अपूर्वा पाटील पण होती. इथून गेलो मी 7:30ला घर सोडलेला, आणि मला रात्री घरी यायला 2:30 वाजले. बरोबर. तो एक माझा एक अनुभव म्हणजे शूटचा. नक्की नक्की. मग तू विनायक मालीबद्दल काय सांगशील? कारण मी ऐकलंय त्याच्यात सर्व जे काय असतं तिथला शेड्यूल, जेवणापासून असेल, शूट लागण्यापासून असेल, सर्व मस्त सिस्टमॅटिकली असतं. हो, सर्व सिस्टमॅटिकली. आपण फक्त जाऊन रोल करायचा, तुम्हाला काय पाहिजे, त्यांचा माणूस असतं बरोबर. का, तुला पाणी पाहिजे का जेवण पाहिजे, तर समोरच्या व्यक्तीला सांगायचं फक्त का मला जेवण पाहिजे, पाणी पाहिजे. मग आपण बसल्या माणूस बसल्या एकदम डाऊन टू अर्थ, एकदम सिम्पल, जसं तू मगाशी बोलत मिक्सअप हो. वगैरे होतं. एक फ्रेंडली एकदम, नाही, कुठला पाहिजे. घमंड नाही, 1% घमंड नाही. तसंच पाहिजे. त्याच्याबद्दल गैरसमज होत असेल बऱ्याच जणांचा का हा हो घमंडी ना, आहे. होत असेल, होत असेल. नाही, विनायक माली एकदम फ्रेंडली आणि काहीच घमंड नाही. बरोबर. कारण की तो तेवढा मोठा कलाकार, तो मला स्वतः बोलला, विनायक तुला काय करायचं आहे ते कर, हा तुझा रोल आहे, ही तुझी स्क्रिप्ट आहे, आता राहिला तुझ्यावर ऍक्टिंगचा, कशी ऍक्टिंग करायची आहे ते तुझ्यावर आहे. म्हणजे एवढा विश्वास तो टाकतो याच्या मागचं कारण खरंच तुम्ही विनायकची ऍक्टिंग बघाल तेव्हा तुम्हीच बोलाल, मी आता वारंवार बोलतोय बरं नाही वाटत, पण तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही सांगाल स्वतः की त्याची ऍक्टिंग खरंच खूप छान आहे. सो आता विनायक मालीचा जसा विषय निघतोय, तशा अजून कोणी कलाकार आहेत लक्षात जे ते पण खूप छान वाटतात, त्यांच्याबरोबर पण बरीचशी कामं झाल्यात, किंवा तुला वैयक्तिक त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं? आवडतं तर सर्वांच्याच सोबत. नाही, तो त्याचा कम्फर्ट आहे, कुठे पण न्या त्याला. तसं नाही, सर्वांसोबत चांगलंच वाटलं. एक आपला रोशन घरात, नंतर अमन वास्करनी पण एकदम हेच सोडलेलं मला. त्याने एक शब्द दिला होता अमननी, दादा तुझं नाव वरतीच करतो बघ,
आणि शेवटीला त्याने केला नाव माझ्यावरती, कारण की बरेच ठिकाणी गेलो. तू अमन वस्करच्या व्हिडिओत असतो ना? आणि अमन वास्कर थोडासा आठवला मला, आला होता 1-2 वेळेला त्याचा कॉल, पण अजून समोरासमोर आमची मला वाटतं भेट नाही झालेली आहे. असं का? नाही, तो पण फ्रेंडली माणूस आहे. बरोबर. नंतर बंटी पाटील, बंटी पाटील, हो त्याच्यासोबत 1-2 व्हिडिओमध्ये काम केलं. बरोबर. आणि त्याने पण जो रोल दिला होता, बेवड्याचा रोल होता मला. अच्छा. काय फार्म हाऊसची व्हिडिओ होती त्याची ती, आणि त्यात मी काय करतो, त्यांच्याकडून त्या फार्म हाऊसचे पैसे घेतो, आणि मी फार्म हाऊस दुसऱ्याचा पण पैसे मी घेतो आणि दारू पिऊनची पार्टी करू. अच्छा. असा रोल होता. आणि मग तिकडे फार्म हाऊसवर गेल्यावर गोंधळ, हा, आमचा पेमेंट असं- नाही असं. आला, हे सगळं म्हणजे हा. असा विषय भारी. फक्त तो रंगवायचा होता, तो मला रंगवायचा होता, आणि तो एवढी भारी ऍक्टिंग झाली होती. आता पण मी रिक्षा चालवतो, पहिली गोष्ट म्हणजे हो. रिक्षावर गेल्यावर आला बेवडा, आला बेवडा. म्हणजे तो तुझा एक सिग्नेचर हे झाला होता, म्हणजे हो सिग्नेचर रोल बोलू शकतो आपण. हो. कारण तिथून जर नाव भेटलं तर तो सिग्नेचर रोल आपण बोलू शकतो. कारण माझं नक्की. पण, मी जर तू मला सांगशील तर आमच्या गावामध्ये नाटक झालेला जत्रेच्या दिवशी, गाव खात्यामध्ये नाटक खूप छान आहे, गावची जत्रा भांगरी 17, आणि त्याच्यामध्ये माझा लक्ष्मणाचा रोल होता. आणि ते धरून बांधून उभे करतात नाही का, हा. नाटक दिलंय एकाला, पण तो गायब आहे नाटकवाला, त्याचा काहीतरी इश्यू झालाय, तो येऊ शकत नाही, त्याचा फोन आले, दादा मी येऊ शकत नाही, आणि मग नाटक करायचं आहे, नाही तर गावाची इज्जत जाईल. कारण बरोबर. 4-5 गावाची लोक जमा झालेत, नाटक आहे बघायला. आणि मग गावातलीच पोरं धरून बांधून, बाबा काहीतरी करा आता, आपल्या गावाची इज्जत आता तुमच्या हातात आहे. आणि त्याच्यात एक माझा रोल होता लक्ष्मणाचा, त्याच्यात माझा एकच डायलॉग जो माझ्यासाठी पण सिग्नेचर ठरला. असं का? आम्ही रानामध्ये फिरतोय सीता वहिनीनं शोधायला, आणि माझा एवढाच रोल होता असा, फक्त इकडे बघायचं, वने वने, तो सर्वांना खूप आवडलेला. आता मी गावात कुठे गेलो ना का, ते गावातली पोरं म्हातारी माणसं येते, ते मला बघितल्यावर तो डायलॉग वने. बोलायचे. म्हणजे एकच रोल, म्हणजे तोच कंटेंट तो सर्वांच्या मनामध्ये सिग्नेचर रोलच बोलू शकतो आपण त्याला. आणि बाकी मग गावात तुझे असे कलाकार मित्रमंडळी आहेत का, आजूबाजूचे कोणी सहकलाकार बरोबर काम करतात गावातले कोणी? हो, माझ्या आता व्हिडिओ मध्ये बरेच, आपला शॉर्ट व्हिडिओ मध्ये बरेच जण काम करतात, आणि मला मार्गदर्शन पण सर्व गावाचं मिळतंय. बरोबर. कारण की आता माझ्या व्हिडिओ मध्ये बघा, सपोर्ट करणारे मला सचिन पवार, रोहन तोडेकर, केतन तोडेकर, माझे छोटे बंधू किरण म्हात्रे, बरोबर. पुन्हा सुयोग तोडेकर, जित गायकर, तुषार पवार, विकी गायकर, स्वप्नील कोहली आणि मयूर कोहली, जगदीश भोईर, हे असे बरेच जण आहेत, यांचा सपोर्ट मिळतोय चांगला. आणि पहिली गोष्ट म्हणजे गावाचा आणि भावाचा हे सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढे जात असायलाच नाही. पाहिजे. खरंच हा शब्द एकदम लाखात एक बोललास तू, कारण हे पाहिजे, आणि हा जो सपोर्ट भेटतो ना, तो मग तुम्हाला वरती घेऊन जातो. नक्कीच गावाचा मला सपोर्ट, भावाचा म्हणजे आई वडिलांचा, भावाचा नक्कीच सपोर्ट आहे मला. राहिला गावाचा तर मला 10% पण सोडायला नको, सर्व गावाचा सपोर्ट आहे मला. नाही, ही गोष्ट खरी आहे. आम्ही जेव्हा फंक्शनला गेलो होतो त्याच्या घरी नवरात्रीला, तेव्हा आम्ही ही गोष्ट अनुभवलेली आहे की गावात त्याला खरंच सर्वजण मानतात. सो मी अजून एक गोष्ट ऐकलंय की विनायक माली तुला कॉल वगैरे करतो की बाबा आपल्याकडे कधी याच्याकडे माणसं शॉर्ट असतील तर बाबा कलाकार वगैरे तू घेऊन येशील का, तर ही खरी गोष्ट आहे का? म्हणजे हो, नक्की. पण काय माहितीये का, आता मागे माझा 2 वर्ष अगोदर ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा पण त्याचे 2 कॉल झाले का शूट आहे, जमेल का. तेव्हा मी त्याला काही सांगितलंच नाही का माझं काय झालंय, मी परत प्रॉब्लेम मध्ये आहे. बरोबर. तो नंतर मी दुसऱ्या वेळेस पण त्याचा कॉल आला का शूट लावतोय, जमेल का. बरोबर. मी बोललो नाही माझा ऍक्सिडेंट झाले, ऑलरेडी पायाला मार आहे माझ्या. तर नंतर मग जेव्हा तुला बरं वाटेल ना तेव्हा स्वतःहून कॉल कर, तुला माझ्या व्हिडिओमध्ये रोल देतो, म्हणजे नक्की आहे रोल. हो, जसं मी मगाशी बोललो, कारण मला बऱ्यापैकी माहिती आहे, आणि सर्वचकडे त्याचं असं आहे की बाबा तुझ्यासाठी रोल आहे, तू फक्त हो बोला. हो, नक्की. आणि बाकी काय सांगशील, ट्रॅव्हलिंग वगैरे आवडतं, फिरायला वगैरे? फिरायला वगैरे आवडतोय, आता जरा फिजिकली आता जरा
त्याचा खूप ऍक्सिडेंट झाला होता बेकार, आणि वरतून पडला होता बिल्डिंग वरनं. हम्म. आणि तेव्हापासून थोडस जरा चालताना वगैरे त्याला इश्यू होतोय, पण तरी पण त्यांनी काम पूर्णपणे थांबवलं नाही. एक मध्ये थोडीशी गॅप झाली, पण अजूनही तो जातोय मध्ये acting गॅप साठी वगैरे. बोलली तरी जेव्हा मी आथरुणात होतो म्हणजे काठावर होतो ऍक्सिडेंट झाला, खरं सांगू तर तेव्हा पण मी व्हिडिओ मध्ये काम केलंय. खरंच 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 भैरनाथ कलाप्रेमी मध्ये आहे. व्हिडिओचं नाव आहे विनय पाटला काठण. बघा, म्हणजे त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहिली अशी पण बोलू शकतो आपण. म्हणजे नक्की का नक्की विण्या पडला खाटण म्हणजे खाट्यामध्ये झोपलेला आहे, तर तू बाबा झोपून कर पण आमच्या मग ती ठिकाणी. नक्की व्हिडिओ तुम्ही बघा विनय पाटला काठण. बरोबर. आणि आमचे मोस्टली कॉमेडीच आपला हे असतं Comedy, जास्त करून. comedy. आणि कॉमेडीचा टायमिंग त्याचा खूप छान आहे. बाकी खाण्यामध्ये काय आवडतं तुला स्पेशली? कारण आता आगरी कोळी बोललं तर खाण्यामध्ये आता आता आगरी कोली गुतल्यानंतर कोणाला खरं नाही वाटायचं. मी एकच टाइम फक्त भाजी खाऊ शकतो सकाळी, ती पण दुपारी भाजी खाऊ शकतं. मजबुरी. मजबुरी मजबुरी म्हणजे खातो, हौशीने खातो. पण रात्री रात्री मला नाही. रात्री आई किंवा बाबांचा फोन असतो मला 9 वाजता, गाडीवर असतो मी, तर का जेवायला काय. ते मग आपण सांगायचं सुकी मच्छी, आपली इथं सुकी मच्छी आहे ना. सुकी मच्छी आमच्याकडे स्टोरेज मध्ये असते. ते हो आमची परंपरा आहे, सिस्टीम आहे. ते आहे सो फंडाच आहे ऍक्च्युली, की सुकी मच्छी पाहिजे, काय नसेल तर लगेच सुकी मच्छी सुकी काढली मच्छी. आणि लगेच बनवली. आणि मच्छी आपल्या घरी स्टॉक केलेलीच असते. बरोबर. आणि तांदळाच्या भाकरी, मच्छी, आगरी मसाला, आगरी आगऱ्यांची खासियत. ते भरून ठेवलेलेच असतात. बरोबर. इव्हन मसाला पण तेवढाच जास्त स्टॉक मध्ये असतो पूर्ण. हो आगरी कोली वर्षभर मसाला. चालेल एवढा वर्षाचा मसाला. आई बा आता पावसाळ्याच्या अगोदरच मीच गेलो होतो आई बाबांच्या सोबत. मसाल्याच्या मिरच्या वगैरे आणण्यापासून तर त्याला मसाला बनवण्यापर्यंत मीच केला होता, गेलो होतो. आणि सांगायचं तर तुम्हाला, जेव्हा मी एक कले क्षेत्रात आलो तेव्हा बरेच जणांचं म्हणजे ज्यांच्या यांच्यात काम करायला मिळालं ते त्यांच्या सोबत चांगलंच वाटलं. पण बरेच जणांच्यात नाही अजून काम करता आलं. त्यांनी बोलवलं पण त्यांच्यात काम नाही करता आलं. त्यांना पण मी तुमच्या मार्फत सांगायचं आहे, येत्या काळात तुमच्या पण व्हिडिओला नक्की मी रोल करायचा प्रयत्न करीन. नक्कीच नक्कीच. कारण कारण की यात काय होतं माहितीये का, कोणच्यात गेलो नाही ना का समोरच्याला वाटतं का विनायक दादा, जास्त करून मला दादाच बोलतात. हो, तर गैरसमज थोडासा. गैरसमज करू नका का विनायक दादा मोठा झाला, विनायक दादा भाव करतोय. विनायक दादा काय मोठा झाला नाही, विनायक दादा अजून जमिनीवरच आहे. अगदीच बरोबर आहे. आणि वेळेनुसार. आणि फक्त काय माहितीये का, मला 2 दिवस अगोदर सांगायचं कोण बरोबर. पण काम हे होत नाही ना. आणि बऱ्याच गोष्टी नेहमीच एक्सप्लेन नाही करता येत ना, त्याच्यामुळे थोडासा गैरसमज होऊ शकतो. हो. आणि त्यातल्या त्यात आता शॉर्ट व्हिडिओला आमचे रिक्षावाले पण बरेच, तुम्ही रिक्षाच्या व्हिडिओ माझे बघत असाल. हो हो, तुम्ही इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओज नक्कीच बघा. त्याला इंस्टाग्रामवर देखील तुम्ही फॉलो करा. आपल्या आयडीचं नाव सांग. माझा आयडी आहे विनायक 3893. तर नक्की मला एकदा फॉलो करा. तर रिक्षावाल्यांचं बोलशाल ना, तर रिक्षावाला कोपऱ्या गावातील नाही म्हणजे मुरबी, खारघर, बेलपाडा, कोपरा सर्व रिक्षावाल्यांचा पण सपोर्ट चांगला आहे मला. हो, आणि त्याचे खूप छान असे व्हिडिओज आहेत याच्यावर, इंस्टावर. म्हणजे देखील तुम्हाला तो डेफिनेटली एंटरटेनमेंट करणार आहे तिथं. मी तुम्हाला सांगू, मी रिक्षावर जातो ना, निव्वळ टिंगल टवाल केला. धंद्याला नाही, निव्वळ टिंगल टवाल केला. म्हणजे आज याची केस त्याची केस, आणि यानंच धंदा कधी होतोय ते पण समजून नाहीत मला. मग जसं तू आता बोलतोयस की मस्ती मजाक वगैरे त्याच्यातून जातोस तुला हे, पण मग फायनान्शियली काय? मग फायनान्शियली म्हणजे हे बघा, आता मी रिक्षावर जातो तिथं होतच मला पॉकेट मनी होतोय. पण मला फायनान्शियली कमी नाही पडून दिलं ते माझे वडील, माझा मोठा भाऊ योगेश म्हात्रे, बरोबर. माझे वडील सीताराम म्हात्रे यांनी अजूनपर्यंत मला आणि माझ्या छोट्या भावाला कशाचीच कमी पडून दिली नाही.
त्यामुळे आज मी जे शूटला वगैरे जातो. मग एवढा तू बोलतोयस तरी पण म्हणजे माझ्या मते मी जेवढा तुला ओळखतो तर कुठेच तुझं असं दिसून नाही आलं की बाबा टपोरीपणा किंवा पैसे इकडे तिकडे उधळवा किंवा तसा बिहेवियर कधीच असं वाटला नाही. असं वेळेवर वाटायला कारण की वडिलांची शिकवण, बरोबर आई वडिलांची शिकवण बरोबर त्यांनी कधी म्हणजे हेच करून नाही दिलं आम्हाला. बरोबर. तुम्ही बोलशाल का विनायक एवढा साधा वागतोय कुठं पण शूटला, तर पहिलेपासून आमची परिस्थिती पण गरीब होती. तुम्हाला पहिले बात सांगितलंय आपण. बरोबर. आणि गरिबीतून मी अजून आता वरती आलोय. आम्ही वरती पण नाही आलो. तुम्हाला खरं सांगू, मी अजूनपर्यंत बाबांच्या बरोबर लाकडं तोडायला जातोय. नाही नक्की खूप साधा त्याचा त्याची वागण्याची पद्धत आहे आणि जसं आपण विषय निघतोय, पण जेव्हा खरंच पैसे काढायची गरज असेल तेव्हा मी बघितलेलं आहे विनायक तिथे कमी नाही पडत. हे तुमचं हे नाही हे कारण आहे म्हणजे मोस्टली आमच्या गाववाल्यांमध्ये ते आहे की बाबा त्याच्यावरनं कधी कधी थोडंसं हे होतं का अरे पैसे मीच देणार होतो तू का दिलेस, असं पण होतं. आणि चांगली शिकवण आहे ही आणि त्याचप्रमाणे आम्ही आमची लाईफ मस्तपैकी जगतोय म्हणजे ही देवाची आणि कृपा या आहे, financially आई मध्ये एकविरा बोलला ना, मातेची एक कृपा आहे. मिनिट, फायनान्शियली मध्ये बोलला ना, बोल ना. बाबा झाले, दादा झाले, तर माझे 2 मित्र आहेत. मित्र कमी पण भाऊच जास्त बोलायला लागले त्यांना. बरोबर. एक राकेश कांबोडकर आणि हेमंत पवार. जेव्हा पैसे नसतील माझ्या आणि मला कुठली गरज असेल ना, माझा तेव्हा चेहरा पडलेला असतो. ते नेमकंच येतात. ते ओळखून घेतात. असे मित्र आहेत लाईफ मध्ये. हो नक्की नक्की. तर ते नेमकंच ओळखून घेतात याला काहीतरी कमी पडलंय. मग ते घेतील, मग बोलवतील मला फोन करून संध्याकाळी, का कुठं आहेस, मग ये ऑफिसला. तिथे गेल्यावर मग ते काय कसला प्रॉब्लेम आहे का काय, मग ते पण मदत. त्यांनी पण आता मागे मला गरज होती तेव्हा त्यांनी पण समजून घेतलं, मला खूप मदत केली त्यांनी दोघांनी. नाही मित्र तसेच पाहिजे ना, नुसते तुमच्या बरोबर फिरतील किंवा नुसते पार्टीसाठी आहेत किंवा नुसते तुम्ही चिल करता एकमेकाबरोबर ते ठीक आहे, पण जेव्हा अडचण असेल तेव्हा जो उभा राहील तो खरा मित्र आहे. हो, ते त्यांनी पण सपोर्ट केला. मग ते बोलतात म्हणजे ढंगभर पसारा असण्यापेक्षा एक 2-4 मित्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे असले तरी पण ते चांगले पाहिजे. नक्की नक्की. आणि राहिला विषय, आमचा दत्तकृपा मित्रमंडळ आहे, वेसुदेवी आई युवा मित्रमंडळ आहे, पुन्हा आमची ओम साई खाडी मेन ग्रुप आहे आमचा, ओम साई खाडीचा. अच्छा. त्यांचा पण खूप सपोर्ट आहे आम्हाला. आणि देवाकृपेने आहे त्याचा फायनान्शियली पण छान आहे आणि हीच मोठी गोष्ट आहे. आणि माणूस बघा जेवढा पैसा असेल तेवढा कमीच आहे ऍक्च्युली. हो तुम्ही नक्की. समाधानी राहा, त्याच्यामध्ये तुमची एन्जॉयमेंट आहे. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या पाठी नका आता हे पलत जाऊ. खूप- ज्या आहे ना खूप त्या छान काय एन्जॉय message. करत चला. कारण की जो मी 2 वर्ष अगोदर अनुभवलंय ना, 2 वर्षापासून मी घरीच होतो ना, बरोबर. तेव्हा ते मी भोगलंय ना, ते कोणाच्या आयुष्यात नको यार. नक्कीच नक्कीच. आणि पण बरोबर बोलतो विनायक, तुम्ही विनाकारण कोणत्या गोष्टीच्या मागे धावू नका. ज्यात आहे तुमचे त्यात प्रयत्न समाधान. निष्पाप ठेवा, तुम्हाला देव आज ना उद्या ती गोष्ट देईल. नक्की नक्कीच. जे आहे तुमच्याकडं त्याचाच आनंद कसा मिळवता येईल ते बघा. आपण आहे ते सोडून भलत्याच्याच पाठीमागे पळत अगदी जातो. बरोबर. तुमच्याकडे जर सायकल आहे तर आपण- सायकलला एन्जॉय करायला शिका. हा, ती बाईक येईल तेव्हा येईल. ते येईल तेव्हा येईल. या सर्व गोष्टींकडे असं बघा की तुम्ही काही कारणा ते पण नाहीये. नाही नाही. लोक रस्त्यावर झोपतात, 2 टायमाचे जेवणाचे वांदे आहेत, पाणी पाऊस प्रत्येक गोष्टींचा सामना करून कसे बसे बिचारे जगतात. आपल्याकडे हो, घर खरं आहे. सांगू, मला सायकल नाही मिळाली लहानपणी. सायकल बरोबर. आज तुम्ही बघता 3-3 गाड्या आहेत. हो. पहिले मला सायकल नव्हती आम्हाला. नाही, यामुळेच असेल बहुतेक की तुला या सर्व गोष्टींची कदर आहे, जाणीव आहे. हो नक्कीच. कारण की आम्ही ते व्हॅल्यू काय आहे ते तुला माहिती आहे. हो, आम्ही ते दिवस काढलेले आहेत ना. बरोबर. आणि तसंच पाहिजे, याच्यामध्येच खरी गंमत आहे. आणि आता पण मी कुठे पण शूटला वगैरे जातो ना, जास्त करून रिक्षाच चालवतो. रिक्षावर असतो. रिक्षाच घेऊन जातो. रिक्षा घेऊन येतो, तो आला की तो येताना एकटा येतो बरोबर जाताना दोघं तिघं ते घेऊन तर झालं. तुम्हाला वाटतं एकटा येतं, पण जे रस्त्यात भेटतात ना त्यांना असेल, उचलत नक्कीच देतात. असेल. विनायकची ओळखच तेवढी आहे. नाही मग ते देतात ना पैसे. हो नाही, तुमचे पैसे. ओके ओके. म्हणजे हा
अरे नाही दादा, मला इथे यायचं होतं, तू कशाला पैसे जा ना. आता पण जरी पण धंद्यावर असलो ना मी, कोण गावाला भेटला, कोण गरीब भेटला तर त्याला मोफत सोडतो. कारण की बाबांनी मला एकच शिकवण दिली, तू रिक्षावर जातस, जर कोण आणला भेटला, गरीब भेटला, लुला लंगडा भेटला, गरजू फ्रीमध्ये सोड. बरोबर. कोणच्याकडे पैसे नसतील, 5 रुपये कमी असतील, 10 रुपये कमी असतील, बाबा देत आहे तेवढं दे जा, पण त्याला सोड, कोणाला नाही नाही बोलू नको. खरंच खूप छान. या गोष्टी ऐकून आपल्याला देखील याच्यामध्ये भरपूर काही शिकायला भेटतंय आणि असंच पाहिजे, कारण त्यांच्या आई वडिलांना पण माहिती, त्याला पण माहिती आहे देवाची कृपा बऱ्यापैकी आपल्यावर आहे आणि हे चांगले कर्म त्याच्या हातातून होत आहेत, याच्या विशेष तुझ्या बरोबर नेहमी राहतील, त्यांचे आशीर्वाद तुझ्या बरोबर. नाही, याला मी याचं हे देईल श्रेय सर्व माझ्या आई वडिलांना, कारण की त्यांची शिकवण आम्हाला चांगली मिळाली. बरोबर आहे. पैसा नव्हता पण त्यांचे शिक्षण, त्यांचे विचार ते आम्हाला चांगले मिळाले. नक्कीच. आणि त्याच्यामुळे घरात पण बरकत राहते. नक्कीच. आज आम्हाला कशाच कमी, बाबांच्या आशीर्वादानं बरोबर, आज आम्हाला कशाच कमी नाही. गाईज, हा पॉडकास्ट खरंच खूप स्पेशल होत चाललाय, कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या जरी एक सिम्पल वेने चालल्या आहेत, खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये एक वेगळी रंगत आहे आणि खूप छान वाटते विनायक बरोबर गप्पा गोष्टी करताना. आणि तुला सांगू का, मला सांगायला आवडेल. नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल सर्वांना. मी गावात जायचं असलं ना, चालत कधीच जात नाही. एक तर बाईक घेऊन जातो, नाही तर मी पाठीमागच्या, आमचं घर शेवटी असल्यामुळे मी डायरेक्ट बाहेरच्या बाहेरूनच पळालो. कारण की गावात जायला रस्त्यातून 10 मिनिटं लागतात ना, तर मला रस्त्यातून जायला 25 मिनिटं लागतात. थोडा फिजिकल इश्यू असल्यामुळे. नाही, मग गावातल्यांचं प्रेम. अच्छा, म्हणजे प्रत्येक स्टॉपवर थांबावं लागेल असा? प्रत्येक स्टॉपवर नाही, प्रत्येक घरात. ते प्रत्येक घराच्या स्टॉपवर थांबावं लागेल. बाबा हा दिसलाय, त्याला आवाज दे. काका तू माग तो व्हिडिओ बघले, आपण व्हिडिओ केला तो मुलारी विश्वनाथ आणि तो, सेम तोच कंडिशन माझी रिअल मध्ये आहे. रिअल मध्ये ते काका भेटला, काकाशी बोलत बस, काकी भेटली काकीशी, भाऊ भेटला, दादा भेटला. कारण की गावात एवढी इज्जत आहे, म्हणजे माणुसकी देतात ना. हे पण बाबांच्याच मुलं, बाबांच्या मुलाचं आमचं पण नाव चांगलं आहे गावात. आणि गावातला एक, तुला एक सांगू का? बोल ना. ओके, ही कोणालाच माहिती नसेल, आपल्या कलाकारांना पण माहिती नसेल. अच्छा, म्हणजे एक सिक्रेट ओपन होणार आहे. माझा ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर मला एक सिरियलची ऑफर आली होती. अच्छा, कोणता सिरियल? ते काय आयडिया नाही मला, फक्त मी त्यांशी कॉलवर बोललो होतो. चॅनल वगैरे आठवतं काय सांगितलेलं? मराठी सिरियल होती, 240 एपिसोड होते त्याचे. आणि मला ती सिरियल दिली होती, आपले दिग्दर्शक निर्माते आहेत ना आपले, बाबू शेठ भोईर. त्यांचा आता मध्येच कुठला पिक्चर आला होता, नाव पण नाही त्याचा. बाबू शेठ भोईर आहेत निर्माते. अच्छा, आगरी पिक्चर आलेला का? हो, बाबू बाबू पिक्चर आला होता आगरी भाषेमध्ये. त्याचं मी हे पण केलं होतं, प्रमोशन पण केलं होता. बरोबर, त्या पिक्चरचा. तर त्यांना माहिती नव्हतं मी कोपऱ्याचा आहे आणि मी हे करतोय. नाही तर त्या बाबू पिक्चर मध्ये मला पण रोल होता, तर त्यांना माहिती नव्हतं. कारण की सपान पिक्चर आपली शूट चालू होती ना, हो. त्याचा ट्रेलर आला होता. वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहाला पनवेलला तेव्हा ते पण आलं होतं. तर त्यांनी वाटतं तो प्रोमो बघला, तेव्हा ते अमन वास्करला त्यांनी विचारला, हा बोलता आमच्या गावातला. तेव्हा अमन त्यांना बोलला, तुमच्या गावातला नाही, तुमच्याच गावातला आहे बोलतो तो, आणि 1 नंबर कलाकार आहे. हे नंतर मला समजलं. तेव्हा ते बाबू शेठ आमच्याच गावातले आहेत, निर्माते आहेत चांगले. तर त्यांनी मला पर्सनली भेटले. अरे तू सांगायचं तरी बोलतं का, तू एवढी भारी ऍक्टिंग कर. गाईज, आगरी मधला फर्स्ट पिक्चर जो प्रॉपर प्रत्येक सिनेमागृहामध्ये लागला आणि हे मोठं पाऊल त्याने उचलला. हो, आणि त्यांनी करून दाखवलं. कारण भरपूर लोक प्रयत्न करतात आजही, पण काहीतरी फायनान्शियली प्रॉब्लेम असतील, इश्यू असतील. तर तू याबद्दल काय मेसेज देशील का आपल्या आगरी समाजाला, की बाबा जे काही कलाकार आज धडपड करतात, आपली जी बोली भाषा आहे तिला आज पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे?
हो, नक्की नक्की. मला तर मागे एक इंस्टाला कमेंट आली होती, काय तुझी भाषा, काय तुझे ते शब्द. तेव्हा त्याला एकच बोललो मी, रिप्लाय दिला होता, माझ्या भाषेवर जाऊ नको, कारण की ही माझी आगरी कोल्यांची भाषा आहे. जशी बरोबर. भाषा आहे ना, त्या भाषेला गोडवा आहे ना, त्याचं तुला हल्ली प्रेमान बोलतोय मी. बरं, डायरेक्ट मी आता आगरी कोल्यान बोलतोय त्याला, डायरेक्ट बोललो, माझ्या भाषेवर जाऊ नको, ही आगरी कोल्यांची भाषा आहे. की बरोबर. तुमची काय शुद्ध मराठी असेल ते तिकडेच ठेव न, मी परत हे माझ्या आणि भाषेवर काही बोललास. विषय निघाला तर मी तुम्हाला सांगतो, मी तुला थांबवलं, सॉरी. हं. शुद्ध अशुद्ध असा काही प्रकार मुळात नसतो. प्रत्येकाची गावाकडची भाषा आहे, त्याच्यामध्ये शब्द हो. वेगवेगळे असतात. आमच्या काय भाषेला आम्ही चिखल लावलेला नाही का ते अशुद्ध किंवा घाणेरडे होईल. आणि प्रत्येकाची तशी एक बोली भाषा असते, त्याचा एक टोन असतो वरती खाली. त्याप्रमाणे आमची भाषा थोडी हाय टोनला असते, मजा येते आम्हाला बोलायला. मग जय आगरी, आणि जय कोली. आमच्या आगरी कोल्यांवर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. आता नक्कीच, 2 नक्कीच. दिवस अगोदर पॉडकास्ट झालेला आहे इथे आपल्या स्टुडिओला, आणि बाबासाहेब आले होते, ते पण हा. देखील खूप छान कलाकार आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन साहेबांबरोबर देखील काम केलं, सरांबरोबर. असं का? त्यांनी इथे मान्य केलंय की जेव्हा ते फर्स्ट टाइम गावावरनं इथे आले, तेव्हा आगरी कोल्यांशी त्यांचा जेव्हा सहवास आला, तेव्हा त्यांना खूप छान वाटलं. आणि ते बोलले, अशी लोक मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघितली. नक्कीच आणि नक्कीच, कारण की त्यांच्या बरोबर बोलते हे वाढत गेली, दोस्ती वाढत गेली, म्हणजे त्यांच्याबरोबर सहवास वाढत गेला. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की जेवढे प्रेमळ आहेत, जेवढे सॉफ्ट आहेत, जीवाला जीव लावतात, पण जर तुम्ही वाटायला गेलात तर मग सांगू शकत नाही की किती खातात. ते आपल्या रक्तातच आहे हे सर्वांच्या. एकदम सिंपलशा गोष्टी कारण आहेत. की आगरी कोलीने जेवढा जीव लावला ना, जीव लावला तो अंगातला कपडा पण काढून देतील तुम्हाला. नक्कीच. आणि त्याची नडला तर तुमच्या अंगातला कपडा पाठसतो तो तुम्हाला ठेवणार नाही ते. आणि आम्ही प्रत्येक जातीचा सन्मान करतो, आम्ही प्रत्येक जातीला तेवढीच पहिली रिस्पेक्ट गोष्ट देतो. म्हणजे आपली जी माणसं आहेत ना आगरी कोली, ते समोरच्याची कुठली जात आहे आणि समोरचा गरीब आहे का श्रीमंत आम्ही आहे नाही हे कधीच बघित नाही. नाही. मी बघतो ना, कधीच कोणीच एवढा बघला नसेल का यो श्रीमंत आहे, यो कुठल्या जातीचा आहे, खालच्या जातीचा आहे, हे आगरी कोलीत कधीच बघत आता नाही. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता आमच्या इथे आम्ही एक गाववाला असेल आणि त्याच्या जर एक जास्त नाही 4-5 रूम जरी भाड्याने असतील, तरी ती क्वांटिटी त्यांची जास्त झाली, त्या 4-5 लोकांची आपली हो. कमी झाली. पण त्यांच्याशी एवढा सहवास वाढलेला आहे, एवढा गोडवा वाढलेला आहे. त्यांच्या गावाकडे एखादं लग्न असेल, एखादं कार्य असेल छानसं मोठंसं, ते आपल्याला आमंत्रण देतात, तिथे बोलवतात. नक्कीच नक्कीच. आणि ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. जर कुठे आगरी कोल्यांचं नाव तुम्ही चुकीचं ऐकलं असेल तर असा गैरसमज करून घेऊ नका. आम्ही काय विनाकारण भांडण करायला काय आम्ही गुंडे नाही आहोत. नाही नाही. फक्त काय कधीच तरी आम्हाला वाटलं की बाबा हा चुकीच्या वेने चाललाय, आमच्या भाषेवर किंवा आमच्या आई वडिलांवर जर कोणी हे केला तर मग आम्ही तिथे अग्रेसिव्ह होतो. नक्की नक्कीच नक्कीच, कारण की जसं तुम्हाला तुमच्या भाषेवर प्रेम आहे, तुमच्या समाजावर प्रेम आहे, तसं आम्हाला पण आमच्या भाषेवर, आमच्या समाजावर, आमच्या बंधू भगिनीवर प्रेम आहे. जर आमच्या भाषेशी नडला, आमच्या जातीशी नडला, आमच्या समाजाशी नडला, तर नक्कीच आम्ही पण तुम्हाला हे नडायला मागे होणार. एकदम कॉमन गोष्ट आहे, प्रत्येकाला वाईट वाटेल. वाईट वाटेल. आणि तुम्हाला अनुभव असेल तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अशी भरपूर लोक आहेत ज्यांनी हो. स्वतःहून मान्य केलेलं आहे की बाबा तुम्ही खूप छान आहात म्हणून. आगरी कोळी समाजाची लोक खरंच खूप प्रेमळ आहेत म्हणून त्यांनी आगरी स्वतःहून मान्य केलं. कोळी तुम्हाला लोक बघायचे असतील ना, तर नक्की त्यांच्या लग्नात एकदा व्हिजिट द्या, हल्दी आणि लग्नामध्ये. कोण मित्र असतील ना तुमचा आगरी कोळी, पूर्ण नक्की. देशाभरामध्ये तांदळाची भाकर, दाल मुंडी, दाल मुंडी, मटण मटण. आणि सर्वात फेमस असेल तर ती म्हणजे आगरी कोल्यांची हल्दी. हल्दी. तर तुम्ही बोलताना ते माणूस कॉविल झाल्यावर पिवळा होतं, तर तुम्हाला माणूस इथं पिवळा कसा होतं ना, ते तुम्हाला फक्त हल्दीतच ते दिसत, पण सोन्याने. सोन्याने. Original सोन्याने, हा? ओरिजिनल सोना. कारण ती आमची इन्व्हेस्टमेंट आहे, आमचा दिखावा नाही येतो. दिखावा नाही. कारण तेव्हा आमच्या आगरी कोळी समाजामध्ये अगोदर आम्ही बँकेशी खूप कमी संबंध होते आमचे. बँकेशी कमी संबंध, आणि त्यात आपल्या महिला काय होत्या, पैसे कुठे गुंतवायचे, कसे ठेवायचे. कधीच तरी कोणाच्या घरी एखादा बेवडा नवरा असेल काय असेल, बस. तो पैशाचा नाश करेल, नाश करेल. त्यापेक्षा तो सोना बनवून ठेवला तर ती इन्व्हेस्टमेंट होती. आणि तीच आमची परंपरा आज पिढ्याने पिढ्या चालत आलेली आहे.
सो गाईज खूप मजा आली विनायकच्या बरोबर गप्पा गोष्टी रंगल्या. विनायकचं जे व्यक्तिमत्व आहे ते डेफिनेटली मला माहिती होतं, माझा खूप जवळचा मित्र आहे. पण तुम्हाला विनायकचं व्यक्तिमत्व कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन कलाकाराबरोबर आपल्या या पॉडकास्टला, आपल्या या सेलिब्रिटी कट्ट्यावर. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करून घ्या. थोडीशी स्लिप ऑफ टंग झाली, सॉरी. सबस्क्राईब करून घ्या, कारण जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन पॉडकास्ट, नवनवीन ब्लॉग देखील बघायला भेटतील. धन्यवाद. तर तुला तुझं धन्यवाद मानतोय मी, तू इथं मला बोलवलास. आणि ज्यांच्या मुलं आज मला इथं यायची संधी मिळाली ते माझे सर्व प्रेक्षक आणि मला सपोर्ट करणारे सर्व युट्यूबर नक्कीच नक्कीच. आणि माझे फॉलोअर्स आणि फॅन्स, तुमचं पण मनापासून आभार. असाच सपोर्ट करत राहा मला. तुम्ही आज म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. याच्या पुढेही असाच सपोर्ट द्या. धन्यवाद. धन्यवाद भावा बोलवल्याबद्दल. अरे यार बस का, मी नेहमीच मेन्शन करतो की आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर खूप मोठी सेलिब्रिटी असेल असं नाही, मोठे सेलिब्रिटी देखील येतील, ते देखील आपल्या टचमध्ये आहेत. पण त्याचप्रमाणे जे थोडेसे पडद्याआड आहेत किंवा ज्यांच्याबद्दल सर्वांना माहिती नाही, तशा व्यक्तींसाठी मी खास हा पॉडकास्ट चालू केलेला आहे, जेणेकरून त्यांची माहिती घरोघरी पोहोचावी आणि त्यांना देखील पुढे स्कोप भेटावा. त्यांची जी पुढची वाटचाल आहे ती अजून सोपी व्हावी, यासाठी मी हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. सो धन्यवाद हा पूर्ण पॉडकास्ट बघितल्याबद्दल, आणि असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट होत राहतील. बाय.